Hello, hello friends. Hello all of you. Good morning. Okay, how are you? कसे आहात तुम्ही सगळे? Okay. Now let's start unit number 3.3. Truth. Page number 65. Open your textbook. Page number 65. Unit number 3.3. Now let's see warming up session. In that warming up session, chit chat section. Here we have the 5 questions. Now let us start. Let us discuss about these 5 questions. Question number 1. Do we speak the truth all the time? Do we speak the truth all the time? म्हणजे आपण नेहमीच खरे बोलतो का? सर्वच वेळेला आपण खरे बोलतो का? तर याची अनेकांची उत्तरं वेगवेगळी येऊ शकतात. Here you have a different types of answers, but no, we do not speak truth all the time. Yes, we speak truth all the time असे पण उत्तर त्यामध्ये येऊ शकतात. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. काही जण म्हणतील येस आय स्पीक द ट्रूथ ऑल द टाईम असंही कोणी म्हणतील. बाकीचे म्हणतील नो वी डू नॉट स्पीक ट्रूथ ऑल द टाईम असं पण उत्तर येऊ शकतं. क्वेश्चन नंबर 2. व्हाय डू वी टेल लाईज? व्हाय डू वी टेल लाईज म्हणजे आपण खोटे का बोलतो? We tell lies on different occasions. We tell lies on different occasions. Sometimes due to fear or to make fun of others, we tell lies. बघा, we tell lies on different occasions. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगी आपण खोटं बोलतो. काही ठिकाणी समटाइम्स ड्यू टू फिअर आपण काही वेळेस भीतीपोटी पण खोटं बोलतो. ऑर टू मेक फन ऑफ अदर्स या दुसऱ्यांची मजा घेण्यासाठी पण आपण काही वेळेस खोटं बोलतो. ओके. क्वेश्चन नंबर 3. हाऊ कॅन वर्ड्स हर्ट समवन? हाऊ कॅन वर्ड्स हर्ट समवन? शब्द कसे घायाल करतात? शब्दांमुळे किती मानसिक वेदना होतात? आन्सर विल बी वर्ड्स आर व्हेरी पॉवरफुल. शब्द हे अतिशय प्रतिभावान असतात. शब्द अतिशय शक्तिशाली असतात. व्हेन वी से समथिंग बॅड टू अदर्स जेव्हा आपण दुसऱ्या कोणाला नावं ठेवतो, वाईट म्हणतो, इट हर्ट्स द पर्सन. शब्दांचे घाव अतिशय खोल बसतात. शब्दांमुळे माणसं दुखावतात. इट हर्ट्स दॅट द पर्सन. इट मे ऑल्सो डिस्ट्रॉय अवर रिलेशनशिप विथ दॅट पर्सन ऑर फ्रेंड. आणि या खोटं बोलण्यामुळे आपण त्यांच्याशी असलेले संबंधामध्ये दुरावा आणू शकतो. बट वर्ड्स कॉजेस अ लॉट ऑफ इमोशनल पेन. काही वेळा भावनिक सुद्धा माणसं दुखावतात. वर्ड्स दॅट लॅक अफेक्शन क्रिएट सिरियस होल्स इन अवर सोल्स. बघा, वर्ड्स दॅट लॅक अफेक्शन्स क्रिएट सिरियस होल्स. म्हणजे शब्दांनी काय होतं, माणसांच्या मनावर अतिशय खोल जखमा होतात. ओके. क्वेश्चन नंबर 4. Why should we take care of using proper words while speaking? Why should we take care of म्हणजे आपण काळजी का घेतली पाहिजे? When of using proper words while speaking. बोलताना आपण शब्दांची काळजी घेऊनच बोललं पाहिजे. While speaking we should use proper words. बोलताना आपण योग्य शब्दांचा वापर केला पाहिजे. Otherwise these words may hurt the person. त्यामुळे काही वेळा काय होतं की आपल्या मित्राला, नातेवाईकांना, कोणाला तरी त्या शब्दांमुळे अतिशय त्याच्या भावना दुखावू शकतात. तो माणूस दुःखी होतो. ओके. देन क्वेश्चन नंबर 5. हाऊ डू वी ब्रेक रिलेशनशिप्स? हाऊ डू वी ब्रेक रिलेशनशिप? वी ब्रेक रिलेशनशिप ड्यू टू सम रिझन्स. आपल्या नातेसंबंधामध्ये दुरावा काय येतो किंवा संबंध तुटतात का? ड्यू टू सम रिझन्स. काही कारणांमुळे ते होऊ शकतं. व्हेन वी यूज हार्श वर्ड्स तेव्हा आपण अधिक बोचरे शब्द बोलतो. व्हेन वी डिसीव्ह समवन तेव्हा आपण दुसऱ्याला दुःखी करू शकतो. ओके. इन दिस पोएम वी लर्न अबाउट द ट्रूथ अँड द ट्रूथ इज
when we speak to someone else, we should take care of using the words. हे केव्हाही लक्षात ठेवा की जेव्हा आपण इतरांशी बोलतो, मित्राशी, नातेवाईकांशी, तेव्हा आपण योग्य शब्दांनीशीच बोललं पाहिजे. जर आपण बोचरे, अपमानास्पद शब्द बोललो तर समोरचा व्यक्ती आपल्यापासून दुखावू शकतो. म्हणून नेहमी व्यवस्थित शब्द जपून वापरा. योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरा, अन्यथा आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावला जायला नको. हे या पोएमचा सेंट्रल आयडिया आहे. ओके. नाउ एक्सरसाइज नंबर 1 बघा. राईट डाऊन 5 थिंग्स दॅट मेक यू व्हेरी हॅपी. राईट डाऊन 5 थिंग्स, 5 गोष्टी लिहायच्या आहेत. कोणत्या? दॅट मेक यू व्हेरी हॅपी, ज्या गोष्टीने तुम्ही आनंदी होतात अशा 5 गोष्टी लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, आवर टीम विन्स द मॅच. आवर टीम विन्स द मॅच, जेव्हा आपला संघ मॅच जिंकतो तेव्हा आपल्याला आनंद होतो. अशा प्रकारच्या 5 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. आता इथे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी येतील. 5 थिंग्स अकॉर्डिंग टू बॉईज, द थिंग्स मस्ट बी चेंज हिअर. प्रत्येकाच्या 5 वेगळ्या वेगळ्या आनंदाच्या गोष्टी असू शकतात. नंबर 1, वी मे राईट, आय गेट गिफ्ट्स ऑन माय बर्थडे. बर्थडेला आपल्याला विविध प्रकारच्या गिफ्ट्स मिळतात म्हणून काही जण आनंदी होतात. नंबर 2, आय वॉच माय फेवरेट कार्टून चॅनल. जेव्हा एखादा विद्यार्थी त्याच्या आवडीचं कार्टून चॅनल बघतो तेव्हा तो खुश होतो. नंबर 3, माय स्कूल अरेंजेस अ पिकनिक. जेव्हा माझी शाळा सहलीचं आयोजन करते. ओके. देन नंबर 4, आय विन अ गोल्ड मेडल इन इंटर स्कूल कॉम्पिटिशन. जेव्हा एखाद्या मुलाला आंतरशालेय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळतं. अँड नंबर 5, माय फादर परचेसेस अ न्यू बाईक फॉर मी. जेव्हा एखाद्याचे वडील एखाद्याला नवीन बाईक घेऊन देतात तेव्हा तो आनंदी होतो. ओके. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या गोष्टी आपल्याला इथे लिहिता येतील. त्यातली बी बघा. राईट डाऊन 5 थिंग्स दॅट आर हार्ड टू फॉरगेट बिकॉज दे हॅड अपसेट यू ग्रेटली. राईट डाऊन 5 थिंग्स दॅट हार्ड टू फॉरगेट. 5 गोष्टी अशा लिहायच्या आहेत की ज्या आपण विसरू शकत नाही. हार्ड टू फॉरगेट म्हणजे न विसर. बिकॉज दे हॅड अपसेट यू ग्रेटली, ज्यामुळे तुम्ही अतिशय अस्वस्थ झालेले आहात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, माय बेस्ट फ्रेंड क्वारल्ड विथ मी. म्हणजे माझ्या चांगल्या मित्राने माझ्यासमोर भांडण केलं तेव्हा आपण दुःखी होतो. नंतर काय लिहू शकतो आपण? माय फेवरेट टीचर पनिश्ड मी विदाऊट एनी रिझन. माय फेवरेट टीचर पनिश्ड मी विदाऊट एनी रिझन. मला आवडतं शिक्षकाने जेव्हा काही कारणांशिवाय शिक्षा केली तेव्हा. किंवा नंबर 2, माय क्लोज रिलेटिव्ह हॉस्पिटलाइज. म्हणजे जवळच्या नातेवाईकांना दवाखान्यात भरती केलं गेलं आहे. नंबर 3, वन ऑफ माय क्लासमेट स्टोल माय पेन. वन ऑफ माय क्लासमेट स्टोल माय पेन. ओके. आणि शेवटची आपण गोष्ट काय लिहू शकतो? सम चिल्ड्रन इन आवर व्हिलेज डू नॉट टेक बेसिक एज्युकेशन. खेडेगावातले काही मुलांना प्राथमिक शिक्षण मिळत नाही, याच्यामुळे पण काही मुलं दुःखी होऊ शकतात. ओके. नाउ एक्सरसाइज नंबर 2, राईम स्कीम इज अ पॅटर्न ऑफ लाईन्स दॅट राईम अदर लाईन्स इन द स्टँजा ऑफ अ पोएम. राईम स्कीम इन अ पॅटर्न ऑफ लाईन्स. कवितेतील एखाद्या कडव्यातील ओळींशी दॅट अदर लाईन्स इन द स्टँजा ऑफ द पोएम. कवितेतील एखाद्या कडव्यातील ओळींची अशी रचना ज्यामध्ये त्या इतर ओळींशी यमक जुळतात, अशा रचनेला राईम स्कीम असे म्हणतात. This pattern of rhyme words can be referred to by using letters of alphabet in indicate lines that rhyme. For example, in the first stanza of the poem, the rhyme scheme is A, B, C, D. Okay. Now we will start the poem. Now listen carefully.
I will read the whole poem line by line. I will read the whole poem line by line. You have to listen carefully. ओके, मी पूर्ण कविता वाचतोय, तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. Truth. The name of the poem is Truth. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. Slant and curved the fall swords to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and hearts that's tender. Cuts and bruises now have healed, its words that I remember. Barry Wade. Again I will read. पुन्हा एकदा वाचतोय. Truth. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. Slant and curved the forward swords to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed, its word that I remember. The poet is Barry Wade. The poem Truth is composed by British educator बॅरी वेड. बॅरी वेड नावाचा इंग्लिश शिक्षण तज्ज्ञ आहे, त्याने ही कविता रचलेली आहे. बॅरी वेड हू वॉज अ इंग्लिश टीचर. बॅरी वेड कोण होता, तर इंग्लिश विषयाचा तो शिक्षक होता. नो व्हॉट इज दॅट इन दिस पोएम. या कवितेत काय म्हटलेलं आहे. इन दिस पोएम ही स्पीक अबाउट द पेन कॉज्ड बाय वेपन्स and the hurt caused by unkind language. बघा, in this poem he speak about the pain causes the weapons. काय म्हणतात ते, की आपल्या शरीरावर शस्त्रांनी केलेले घाव पण होतात आणि शब्दांनी केलेले घाव पण होतात. शस्त्रांनी केलेले घाव हे लवकर भरतात, पण शब्दांनी केलेले घाव हे लवकर भरून येत नाही. Okay, this is the central idea of this poem. Now we go through line by line. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Sticks and stones, काठ्या आणि दगड, may break my bones. बघा, काठ्या आणि दगडांनी मारहाण केली तर आपले काय हाडं तुटतात. But words can also hurt me. In this line the words म्हणजे शब्द, अपमान करणारे शब्द. वर्ड्स कॅन अल्सो हर्ट मी. शब्दांनी काय होतात, जखमा होतात ज्या खोलवर असतात. द वर्ड्स कॅन अल्सो हर्ट मी. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. दगडांनी आणि काठ्यांनी काय होतं, फक्त आपल्या स्किनवर जखमा होतात. व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी. त्याच्या उलट शब्द हे भूत आहेत, ते मनाला खूप खूप त्रास देतात, नेहमी त्रास देतात. ते बघा, व्हाईल वर्ड्स आर घोस्ट. घोस्ट म्हणजे भूत. दॅट हॉन्ट मी. हॉन्टचा काय अर्थ दिलेला आहे बघा. हॉन्ट, ट्रबल, वरी अगेन अँड अगेन. हॉन्ट मीन्स ट्रबल अँड वरी अगेन अँड अगेन, म्हणजे वारंवार मनाला त्रास देणे. दॅट इज द मिनिंग ऑफ हॉन्ट. शब्द असे असतात की जे भूतासारखे असतात, की जे मनाला सतत त्रास देत असतात. So that we have to use the words very carefully while speaking someone else, or especially when we speak to our close relationship, or when we speak to our friend or brothers or our parents. We should use the words very properly and very carefully. म्हणून प्रत्येकाशी बोलताना, समोरच्याशी बोलताना शब्दांचा वापर नेहमी जपून केला गेला पाहिजे.
Now look at the second stanza. Slant and curved the fall-ward swords to pierce and stick inside me. Slant and curved. Slant. Slant तर ते काय दिलेलं बघा. Slant. Lean or slope to one side. Slant and curved the fall-ward swords. Slant. Slant म्हणजे तिरकस, तिरपा. हां. Slant and curved वाकलेला. फॉलवर्ड्स स्वर्ड्स हे जे तिरकस जे शब्द येतात, हे जे तलवारी, स्वर्ड्स म्हणजे काय, तलवार, तलवारीसारखे शब्द जे येतात, तलवारीसारखे तिरकस शब्द जे येतात, त्याच्यामुळे काय होतं बघा. टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. टू पियर्स म्हणजे घुसणे किंवा भोसकणे. टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी हे तिरकस जे शब्द असतात ते काय असतात, तलवारीसारखे तीक्ष्ण असतात आणि ते पियर्स म्हणजे आपल्या मनाला भोसकतात, मनावर जखमा करतात. पियर्स म्हणजे भोसकणे किंवा खुपसणे. भोसकणे किंवा खुपस. टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. इनसाइड मी म्हणजे काय, इनसाइड इन अवर सोल. आपल्या आत्म्यावर किंवा मनावर ते अतिशय तीक्ष्णपणे घुसतात. बॅट्स अँड ब्रिक्स मे एक थ्रू बोन्स बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. बॅट्स अँड ब्रिक्स मे एक थ्रू बोन्स. शस्त्रास्त्रांनी काय होतं तर आपल्या शरीराची हाडं तुटू शकतात, आहे की नाही. एक म्हणजे सतत दुखणे. बॅट्स अँड ब्रिक्स मे एक म्हणजे दुखणे, सतत दुखणे, ठणकणे. थ्रू बोन्स हाडातनं जातात ते, आहे की नाही. बॅट आणि विटांमुळे काय होतं तर हाडामध्ये ठणक येऊ शकते. बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. मॉर्टिफाय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मॉर्टिफाय. मॉर्टिफाय मीन्स मेक्स वन फील अशेम्ड अँड एम्ब्रॅस्ड. मॉर्टिफाय मीन्स मेक वन फील अशेम्ड अँड एम्ब्रॅस्ड. जे पाण उतारा करणे, एखाद्याची फजिती करणे. मेक वन फील अशेम्ड. अशेम म्हणजे पाण उतारा करणे, अपमान करणे. बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. शब्दांनी एखाद्याचा अपमान होऊ शकतो, शब्दांनी एखाद्याची फजिती होऊ शकते, म्हणून शब्द जपून वापरा. स्टँजा नंबर 3. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. बघा, पेन फ्रॉम वर्ड्स शब्दांच्या वेदनेमुळे. पेन म्हणजे वेदना. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार. शब्दांच्या वेदनेमुळे काय झालेलं आहे, खुणा पडलेल्या आहेत. कशावर, स्कार म्हणजे खुणा. बघा, स्कार मेक लेफ्ट बाय अ वुंड. मार्क लेफ्ट बाय अ वुंड. जखमेच्या खुणा, आहे की नाही. स्कार जखमेची खूण किंवा व्रण. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट्स दॅट टेंडर. माइंड अँड हार्ट, मनावर आणि हृदयावर. मनावर आणि हृदयावर या शब्दांच्या जखमेमुळे भरपूर आघात झालेले आहेत. ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. टेंडर म्हणजे हळुवार, प्रेमळ. कट्स ब्रुजेस, कट्स अँड ब्रुजेस नाऊ हॅव हील्ड. कट्स अँड ब्रुजेस. ब्रुजेस, ब्रुजेसचा अर्थ काय बघा. ब्रुजेस, इंजुरीज, कट्स ऑन द स्किन म्हणजे त्वचेवर झालेल्या जखमा किंवा खुणा. कट्स अँड ब्रुजेस नाऊ हॅव हील्ड. हील्ड म्हणजे बरोबर, त्वचेवरील जखमा आता बऱ्या झालेल्या आहेत किंवा बऱ्या होऊ शकतात. इट वर्ड्स दॅट आय रिमेंबर. पण शब्द जे असे असतात की जे मला आजही आठवतात. इट वर्ड्स दॅट आय रिमेंबर म्हणजे आठवणे. एखाद्याने आपल्या विरुद्ध वापरलेले शब्द हे मला आजही आठवतात, कारण ते आपल्या मनावर खोल रुजलेले असतात, आहे की नाही. अशा प्रकारे बॅरी वेडने इट टेल्स अस अबाउट हाऊ टू यूज द वर्ड्स. द वर्ड्स मस्ट बी अ व्हेरी टेंडर. A word must be a very careful, must be used very carefully. शब्दांचा वापर आपण अतिशय जपून करायला हवा. अशा प्रकारे आपल्याला या बॅरी वेड्स नावाच्या व्यक्तीने सांगितलेलं आहे. ओके. आता बघा, एक खाली पेज नंबर 66 वर प्रश्न दिलेले बघा ब्रॅकेटमध्ये. Where do painful words leave their scars? Where do painful words leave their scars? The painful words leave their scars on mind and heart. शेवटच्या याच्यामध्ये बघा, शेवटचं कडवं. Words leave their scars on mind and heart.
Another question, what are words compared to in the first two stanzas? What are words compared to in the first two stanzas? The words are compared in two stanzas with the swords. शब्दांची तुलना कोणाशी केलेली आहे तर तलवारची केली आहे, स्वॉर्डशी केलेली आहे. ओके, आता उद्या आपण पेज नंबर 67 वरचे इंग्लिश वर्कशॉप आपण उद्या बघणार आहोत. पेज नंबर 67 वरचे इंग्लिश वर्कशॉप उद्या आपण बघणार आहोत. ओके, हॅव अ नाईस डे, हॅव अ वंडरफुल डे, गुड बाय, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड ऑल्सो युअर फॅमिली. ओके, बाय, सी यू टुमारो.